येतो का आवाज आता? मला कोणाचा येतोय का? बर बर. रामकृष्ण हरी सर्वांना. एकशे 88 पर्यंत घेतलं का? हम्म, हम्म, हम्म. थोडक्यात सांगू का मग परत हे? बरं चला. भगवती श्री ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरीचा विचार करत असताना आपण कालपर्यंत 188 नाही का, 188 पर्यंत विचार करत आलो. आता तो विचार काय केला, कसा केला? तर सर्वात आधी आपल्याला स्थान त्या ठिकाणी माऊलीनं सांगितलं आणि त्या स्थानाविषयी माहिती दिल्याच्या नंतर पुढे त्या स्थानावरती आसन कशा प्रकारचं असावं ते आसनही माऊलीने त्या ठिकाणी सांगितलं. म्हणून स्थान सांगून झालं, आसनही सांगून झालं. मग त्या आसनावर बसून काय करावं हा मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित झाला. मग तो मुद्दा उपस्थित झाल्याच्या नंतर माऊली म्हणतात मग तेथे आपण एकाग्र अंतकरण, मग त्या ठिकाणी आपण आपलं जे अंतकरण आहे, मन आहे किंवा जे चित्त आहे ते एक आग्र करावं, म्हणजे एका टोकासारखं करावं. करुणी सद्गुरु स्मरण अनुभवी. आणि मग काय करावं की असं अंतकरण एकाग्र करून सद्गुरूने आपल्याला जे काही मार्गदर्शन केलेलं आहे त्या सर्व गोष्टीचा त्या ठिकाणी काय करावा, अनुभवी अनुभव घ्यावा. मग अशा प्रकारचा अनुभव आपल्याला येऊ लागला तर काय होईल, तेथ स्मरतेचे आधारे. आता ते सद्गुरूचं स्मरण करायचंय, पण ते मोठ्या आदराने त्या ठिकाणी स्मरण करायचंय. सभा हे सात्विक भरे. मग परिणाम काय होईल, अशा प्रकारे आदरयुक्त अंतःकरणाने त्यांचं स्मरण केलं तर सात्विक, आणि जो सात्विक भावी म्हणजे अष्ट सात्विक भाव भरे म्हणजे त्या ठिकाणी काही व्यापला जातो. कुठं? सबाह्य. सबाह्य म्हणजे आत आणि बाहेर पण, म्हणजे अंतःकरणामध्ये तो सात्विकता त्या ठिकाणी भरते, व्यापते. आणि बाह्य सर्व अंगामध्ये ती सात्विकता त्या ठिकाणी व्यापते. अशी सात्विकता व्यापल्याच्या नंतर काय होईल, जव काठी निवरे अहंभावाचे. आणि जो अहंभाव, जो त्या ठिकाणी टणक असणारा आणि कठीण असणारा जो अहंभाव आहे, तोच त्या ठिकाणी काय करतो, हळूहळू विरायला म्हणजे पाझरायला त्या ठिकाणी जणू काय सुरुवात करतो. कारण हा अहंभाव जो आहे, हा अहंभाव साधकाला मात्र त्या साधनेवरती आरूढ होऊन देत नाही. आणि ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं सद्गुरूचं स्मरण केलं तर अशा पद्धतीचा हा जो अहंभाव आहे, तो अहंभाव त्या ठिकाणी हळूहळू हळूहळू त्या ठिकाणी विरायला, नष्ट व्हायला सुरुवात होतो. विषयांचा विसर पडे, विषयांचा विसरू पडे, इंद्रियांची कसमस मोडे, मनाची घडी घडे हृदया माझी. मग काय होईल पुढं, हा अहंभावच त्या ठिकाणी नष्ट झाला तर जे विषय ज्या त्या ठिकाणी आहेत किंवा ह्या विषयांना अधिष्ठान काय आहे, तर तो अधिष्ठान त्याचं संपलं तर काय होईल, विषयांचा विसरू पडे. आणि विषयांचा सुद्धा हळूहळू त्या साधकाला विसर पडून जातो. विषय कशाच्या सापेक्ष, अहंभावाच्या सापेक्ष, म्हणून विषयांचाही विसर पडून जातो. विषयांचा विसर पडला मग काय होईल, इंद्रियाची कसमसमुळे. आणि इंद्रिय जे त्या ठिकाणी आहेत त्या इंद्रियांची कसमस, कसमस म्हणजे काय, तो इंद्रिय विषयांच्याकडे धावतात ना, आता विषयच त्या ठिकाणी विसरले गेलेत. मग इंद्रियांना जी ओढ होती, म्हणजे इथं रग म्हणा, चळवळ म्हणा किंवा इंद्रियाची ओढ म्हणा, ती ओढ काय करते, मोडते, म्हणजे मोडून पडते. मग अशा पद्धतीनं इंद्रियाची पण ओढ म्हणा, ती कसमस म्हणा, मोडून पडली तर काय होईल, मनाची घडी घडे हृदया माझी. कारण इंद्रिय जर विषयाकडे जायला तयार नाही, मग मन कसं जाईल त्या ठिकाणी, मन पण जाणार नाही. जसं आता आपल्याला
फार भूक लागली. म्हणजे हात काय करतात? जेवणाकडे जातात. पण पोटच भरले. मग आता म्हणा आमचा हात जेवणाकडे जातात, असं म्हणू शकत नाही. तसं हे इंद्रियांना भूक लागली का हे मन पण त्याला सहाय्यकारी होत असतं. म्हणून मनच आता त्या ठिकाणी सहाय्यकारी होत नाही. मग मनाला काय करायचंय? मनाला आपलं शांत राहायचंय. कुठं राहतं ते शांत? आता हे व्यापक मन विषयाकडे न धावता शांत होतं म्हणजे त्याची घडी पडते. म्हणून मनाची मनाची घडी तयार होते. कुठं? हृदयामध्ये म्हणजे हृदयाच्या ठिकाणी हृदयाच्या माझी म्हणजे मध्य घडी तयार होते. म्हणजे ते हृदयाच्या ठिकाणी स्थिर होऊन जातं. ऐसे ऐके हे सहजे फावे तव राहिजे मग तेनेचे बोधे वैशिजे आसना बरे. ऐसे ऐक्य ऐसे ऐक्य आता वरील सर्व सांडल्याच्या नंतर हे सहजे हे स्वाभाविकपणे फावे त्या ठिकाणी प्राप्त होतं जेव्हा त्या साधकाला तव राहिजे आणि मग त्याने काय करावं तसंच त्या आसनावरती राहिजे. हा मग तेनेची बोधे बैशिजे आसना बरे. आणि अशा प्रकारचा त्या साधकाला चांगल्या प्रकारचा बोध आला की मग त्याने त्या आसनाचा त्याग न करता आता त्या आसनावर तसंच त्या ठिकाणी बसून राहावं. का बसून राहावं? कारण ह्या सर्व गोष्टी तुला अनुभवाला याव्या. कुठं? आसनावर बसून. अशा प्रकारच्या गोष्टी आसनावर बसून अनुभवाला येऊ लागल्या की तसंच त्या साधकाने आसनावरती बसून राहावं. आता अंगाती अंगवरी पवनाती पवनुधरी ऐशी अनुभवाची उजरी होची लागे. आता काय होईल? अंगाती अंगवरी म्हणजे अशा प्रकारचा त्याचा अभ्यास त्या ठिकाणी होईल. कारण अंगाती अंगवरी म्हणजे एकाएकी आपल्याला अंग लगेच आवरता येत नाही. पहिल्या बैठकीत तर आवरता येत नाही. म्हणून अनेक प्रकारच्या त्या आपल्याला अभ्यास, सवयी लागतात आणि परिणाम काय होतो, की आता आपल्याला आपलं अंग आवरून धरण्याची आवश्यकता पडत नाही. मग ते आपलं अंगच आपल्याला त्या ठिकाणी काय करतं? सावरण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतं. म्हणजे अंगाला असं डळू देत नाही, ओलांडून देत नाही, पडू देत नाही. पवना ते पवनु धरी आणि मग तो वारा जो असतो, तो वाराच वाऱ्याला त्या ठिकाणी सांभाळतो. बरं. ऐशी अनुभवाची उजरी होची लागे आणि मग त्या साधकाला त्या आसनावर बसून हा एक अनुभवाचा उदय त्याच्या चित्तामध्ये होऊ लागतो, की किती वेळ झालं, पण माझं अंग डळमळीत झाल्यासारखं मला वाटलं नाही. कधी-कधी आता जे साधक साधना करतात, ते साधना करता करता असं दादा म्हणतात काही-काही अशी-अशी फिरत राहतात, काही-काही अशी-अशी फिरत राहतात. म्हणजे हे असं-असं होतं की नाही, हे सगळं थांबतं त्या ठिकाणी. हे सुरुवातीच्या साधकाला होतं. म्हणजे सुरुवातीचा जे साधना करत असेल, त्यांना हा अनुभव येऊ शकतो. पण ज्याने कधी साधना केलीच नाही, त्याला नाही अनुभव यायचा. जे साधक आहे त्यांच्या लक्षात येऊ शकते या गोष्टी. बघ पुढं काय म्हणतात, आता हे असं-असं का होतं माहिती आहे ना? त्याने हे समजून नाही घेतलं. काय समजून नाही घेतलं, की तुम्ही डोळे पूर्ण झाकून घेतले होते. आता हे पुढे सगळ्या गोष्टी आपल्या उलगडा होणार आहे त्याचा. पुढे पाहू आपण इथे. म्हणजे इथून पुढे मग त्या साधकाचं असं-असं होणार नाही. त्याने जर तेवढी दृष्टी तशी ठेवली तर आणि पूर्णपणे डोळे झाकले तर मग ते असं परत होऊ लागतं. असो. अशी अनुभवाची उजरी होची लागेल. अशा प्रकारच्या अनुभवाचा उदय त्याच्या ठिकाणी होऊ लागतो. प्रवृत्ती माग होती मोहरे, समाधी आयलाडी उतरे, आगवे अभ्यासू सरे, बैसत घेऊ. मग काय होतं प्रवृत्ती म्हणजे ही प्रवृत्ती काय होते? बाह्य विषयाकडे त्या ठिकाणी धावत असते ना, मग ती प्रवृत्तीच त्या ठिकाणी काय होते? माघारी, मोहरे, वळते, फिरते. म्हणजे ती त्याची प्रवृत्ती जी आहे ती आता बहिर्मुख होण्याच्या ऐवजी कुठे होते? अंतर्मुख होते आणि जेव्हा आपली प्रवृत्ती अंतर्मुख होते ना, तेव्हाच आपल्याला खरी समाधी लागते. जोपर्यंत आपलं चित्त सारखं बाहेर विषयाकडे धावत असेल, तर आपल्या जीवनात कधीच समाधी लागू शकत नाही. म्हणजे बसूनच समाधी लागावा असा आग्रह नाही. चालता बोलता सुद्धा संतांना समाधी असते. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग म्हणे, जागृती स्वप्नी पांडुरंग म्हणजे सर्वाचा अधिष्ठान असणारा आत्मा आणि त्या आत्म्याशी एकरूप होणं. तर समरस होणं, समाधी म्हणजे काय? समरस होणं. अशा पद्धतीने प्रवृत्ती आपली आता बाह्य विषयाकडे न जाता म्हणजे बहिर्मुख न होता ते जर अंतर्मुख होत असेल, तर काय समजावं? समाधी आईलाडी उतरे आणि मग ती समाधी काय होते? आईलाडी म्हणजे जे मूळ तीर आहे, आईल तीर आहे. ज्या तीराला प्राप्त व्हायचं, जे तीर आहे प्राप्तीचं तीर, त्या प्राप्तीच्या तीराला ती समाधी येते म्हणजे ती समाधी त्याच्या ताब्यात येते, आटोक्यात येते. आगवे
अभ्यासू सरे बैसत घेऊ. आणि अशा पद्धतीनं तुम्ही जर बसले वरील अनुभवानुसार, तर आगवे आगवे म्हणजे संपूर्ण अभ्यासू सरे, आणि त्या ठिकाणी सगळा अभ्यास त्या ठिकाणी सरतो, म्हणजे आता त्या ठिकाणी संपून जातो. अभ्यास करण्याची आता त्याची आवश्यकता संपलेली, कारण तो आता त्या अवस्थेला प्राप्त झाला म्हणून अभ्यास करण्याची पण त्याला कोणत्या प्रकारची आवश्यकता राहत नाही. मुद्रेची प्रौढी ऐसी, तेची सांगिजेला आता परेसी, तरी उरू या जगनासी जडो निघाले. मुद्रेचे आता आपण अनेक प्रकार त्या ठिकाणी पाहून झाले. पण त्या मुद्रेचे प्रकार पाहून झाल्याच्या नंतर आपल्याला मुद्रा त्या ठिकाणी पाहिजे. आता कोणती मुद्रा पाहिजे? खरं मुद्रा पाहायला गेलं तर तीनच मुद्रा आपल्याला पाहिजेत. तीन मुद्रा का पाहिजेत? कारण आपल्याला जो प्राण आहे, सुरुवातीला 5व्या अध्यायामध्ये आपण प्राणाला फार महत्त्व दिलेलं आहे. प्राणाला का महत्त्व दिलं? कारण हा जो प्राण आहे, हा प्राणच आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाणार आहे. म्हणून ह्या प्राणाला फार महत्त्व द्यायचं आहे. म्हणून आपल्याला जी मुद्रा करायची, ती कोणती मुद्रा करायची? त्या दिवशी तुम्हाला चाचरी, खेचरी, भुचरी, अचोरी, अगोचरी, आलक्ष ह्या मुद्रा सांगितल्या. त्याच्यानंतर त्या मुद्रेच्या अवस्था पण सांगितल्या. काय अवस्था सांगितल्या होत्या? जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या आणि उन्मनी, अशा त्या ठिकाणी अवस्थेच्या पण मुद्रा पाहिल्यात. एवढ्याच मुद्रा काय पाहिल्या? त्या नाण्याच्या मुद्रा पाहिल्या, त्या शिक्क्याच्या मुद्रा पाहिल्यात, बसण्याच्या मुद्रा, उठण्याच्या मुद्रा, नादाच्या, बोलण्याच्या पण मुद्रा असतात. कसं बोलावं, कसं समोरच्यावरती ते छाप तयार करावी. अनेक प्रकारच्या मुद्रा, देवाचं दर्शन जरी घ्यायचं तरी ते एक मुद्रेत दर्शन घ्यावं. बरंच त्याच्यामध्ये विचार येऊन जातो. त्या मुद्रा पाहिल्या, पण आपल्याला कोणत्या मुद्रा पाहिजेत? आपल्याला खऱ्या मुद्रा पाहिजेत तीन. पहिली मुद्रा पाहायची मूळबंध, त्याच्यानंतर जालिंदर बंद, आणि त्याच्यानंतर ओडियाना बंद. अशा तीन मुद्रा प्रमुख पाहिजेत आपल्याला, बरोबर ना? मग आता आपल्याला पहिली मुद्रा कोणती सांगितली? मूळबंध. मूलाधार चक्रापाशी त्याला काय करायचं? बंद करायचं. तो मूळबंध, ती एक मुद्रा आहे. तीच महत्वाची मुद्रा आहे आपली. मुद्रेची प्रौढी अशी, अशा प्रकारे त्या समाधीमध्ये असणाऱ्या मुद्रेची असणारी प्रौढी म्हणजे थोरिव आयशी, म्हणजे काहीतरी विशेष त्याची सांगितलेला आता परेशी. आणि अर्जुना तीच तुला मुद्रा सांगतो, पण काय कर, परेशी त्या ठिकाणी तू ऐक. काय कर आता? पहिली मुद्रा, तरी उरु या जगनाशी जडोनी घाली. आता काय करायचं? उरु म्हणजे मांडी, आणि जगनाशी म्हणजे काय? जगनाशी म्हणजे त्या असणाऱ्या वरच्या पोटरीला काय करायचं? जडोनी घाली, म्हणजे चांगली त्या चिकटून घालायचं, जोडून त्या ठिकाणी घालायची मांडी घालताना. बरं, घालती. मग पुढे म्हटले, चरण तळे देवडी, आधार द्रुमाच्या बुडी, सुघटिते गाडी संचरी पहा. आता पायाचे चरण तळ म्हणजे पायाचे असणारे तळवे, ते काय करायचे? देवडी करायचे. देवडी करणं म्हणजे काय करणं? त्याला वाकडं करणं, थोडं थोडं वाकडं करणं. पायाचं तळ असणारं देवडी करणं म्हणजे वाकडं करणं. वाकडं करून काय करायचं? आता मांडी तर तुम्हाला कळली ना? उर आणि जगनाशी म्हणजे पोटरी आणि मांडी, त्याला काय करायचं? चिकटून घ्यायचं. चिकटून घेतल्याच्या नंतर पायाचे तळवे काय करायचे? देवडे म्हणजे थोडे वाकडे करायचे. ते जर असे तुम्ही ताठच ठेवाल तर मग चालेल का? चालणार नाही, कारण मग अंतर पुरणार नाही आपल्याला. त्या शिवण्यापाशी तिथं एक बोट राहिलं, तिथं लावायचं. म्हणून वाकडे देवडे म्हणजे वाकडं करणे. कुठे लावायचं वाकडं करून? आधार धर्माच्या बुडी म्हणजे जे आधार चक्र आहे, त्या आधार चक्राच्या बुडी म्हणजे कुठं? बुडाला म्हणजे त्या असणाऱ्या खालच्या तळाला त्या ठिकाणी लावायचं. सुघटित गाडी संचारी पा, अशा पद्धतीनं सुघटित, चांगल्या प्रकारे व्यवस्थित गाडी म्हणजे बळकट संचारी पा, आणि त्या ठिकाणी करून आपण व्यवस्थित त्या ठिकाणी बसावं. बरं, मग बसल्याच्या नंतर काय करावं? सव्यत तळी ठेवीजे. सव्य म्हणजे उजवा असणारा जो तळपाय आहे, त्या तळपाय किंवा त्याची असणारी तळी म्हणजे त्याची टाच ठेवीजे. कुठे ठेवीजे? आधार दुर्माच्या बुडी, तिथं काय करायचं? त्याच्या खाली ठेवीजे. त्याने शिवणीमध्ये पिढीजे, आणि नुसती ठेवायची नाही. शिवणी जी आपल्याला सांगितलेली 4 बोटाची, त्यामध्ये काय करायची? पिढीजी, थोडी पिढा, थोडी जाणीव होईल अशी थोडी ती दाबून घ्यायची. वरी बैसे तो सहजे वामचरण, आणि मग काय करायचं? हा झाला आपला उजवा पायाचा कार्यक्रम. आता उजवा पाय झाला, लावून दिला तिथं. मग आता डावा पाय पण करायचा. ते पण काय करायचं? उर आणि जगण्याची ते पण चिकटूनच घ्यायचं, त्याला ढिलं नाही सोडायचं. तेही तसंच त्या ठिकाणी चिकटून घ्यायचं. आणि काय करायचं त्याला? वरी बैशी जे तो सहजे वामचरण, आणि त्याच्यावरती जो वरचा डावा पाय आहे तो त्याच्यावरती काय करायचा?
ठेवायचा, उजव्या पायावरती ठेवायचा. पण इथं दिलं नाही, पण तो कुठे ठेवायचा? आपलं जे मूत्रस्थान आहे, त्या मूत्रस्थानाच्या बरोबर वर आलं पाहिजे. ते पण मात्र मूत्रस्थानावरती नाही गेलं नाही, नाही तर तिथं काय होईल? तिथं विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणून कुठे ठेवायचं? ते गुदाच्या ठिकाणी ठेवायचं नाही आणि उजवा चरण गुदाच्या ठिकाणी जाता कामा नये. तो बरोबर तिथं मापात गेला पाहिजे, मधोमध गेला पाहिजे आणि डाव्या पायाची टाच सुद्धा ती कुठे गेली पाहिजे? मूत्रस्थानाच्या वरच्या बाजूला आली पाहिजे. ती तिथं पण नाही दाबली पाहिजे. हे महत्वाचं आहे त्याच्यात. हा पुढं म्हटलं बघा, कसं म्हणतात ते करायचं? तर गुदमेंढरा आतून ते चारी अंगुले निघती, ते इथं सादर सादर प्रांती सांडून या. म्हणून काय करायचं? गुदमेंढरा आतोथे म्हणजे त्या ठिकाणी गुदस्थान आणि उपस्थ असणारं शिश्नस्थान जे आहे त्या ठिकाणी मूत्राचं, ते आतून ते त्याच्या मध्ये काय करायचं? चारी अंघोळी निघते. मग चार चार बोटं त्या ठिकाणी निघतात. त्या चार चार बोटं निघल्याच्या नंतर काय करावं? मग उजव्या पायाची जी टाच आहे तिथे काय करायचं? तिथं सांद्र सांद्र म्हणजे दीड दीड प्रांती भाग सोडून काय करायचं? त्या ठिकाणी माझी आंघोळी एक निघे आणि एक बोट त्या ठिकाणी निघतं. म्हणजे खाली दीड बोट गेलं आणि वर दीड बोट गेलं, तर खाली किती राहिलं? एक बोट राहिलं आणि ते माझी आंघोळी एक निघे म्हणजे एक बोट त्या ठिकाणी शिल्लक राहतं. तेथं टाचेचेनी उत्तर भागी आणि टाचेचा जो वरचा भाग आहे, हा टाचेचा म्हणजे पुढचा असतो, त्याला काय म्हणतो आपण? चवडा म्हणतो ना. पायाच्या पुढच्या बाजूला काय म्हणता तुम्ही? चवडाच म्हणता ना. मग तो चवडा तो चवडा सोडून द्यायचा आणि तो उत्तर भाग आहे, वरचा भाग आहे ना, म्हणजे जो मजबूत, त्याला खोटेचा टाचेचा असा भाग म्हणतो की नाही? टाच म्हणजे त्यालाच टाच म्हणतो आपण, खरे आहे का नाही? पण तो तळपाय सोडून द्यायचा, टाचेचा भाग जो आहे तो भाग सांगितला. ते तर टाचेचे उत्तर भागी आणि त्या टाचेच्या उत्तर भागाने काय करायचं? उत्तर म्हणजे खाली ते हाडासारखं असतं कडक, आहे का नाही? तो भाग सांगायचा तिथं. काय करायचं? उत्तर भागी नेहटी जे वरी अंग पेललीने आणि काय करावं त्या ठिकाणी? आणि नेहटी जे वरी अंग आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीने हळूच त्या ठिकाणी काय करायचं? नेहटी जे एक मिनिट इथं नीट करावा, दाबावा, वरी अंग पेलवावे आणि तिथं दाबून काय करावा? त्याच्यावरच अंग सुद्धा काय करायचं? पेलून धरायचं. म्हणजे त्या टाचेने काय करायचंय? दोन कामं त्या टाचेवर आलेली, उजव्या टाचेवरती. एक तर त्या शिवणीमध्ये पण त्याला दाबायचं आहे आणि अंग सुद्धा तिथंच काय करायचंय? तोलून पण धरायचं आहे पेललीने. बरं, कसं पेलावं त्या ठिकाणी? पेलताना माऊली सांगतात, उचलेले का नेणे तैसे पृष्ठांत उचले जे, गुलफदवय धरेजे तेनेची माने. उचलिले का नेनेजे, आता तुम्ही शरीर त्या ठिकाणी उचललेलं आहे. काही गोष्टी आपण उचलल्याच्या नंतर आपण म्हणतो फार कळ लागली आपल्याला, फारच त्रास होऊ लागला. असं मात्र होता कामा नये. म्हणजे मग कसं केलं पाहिजे? सहज झालं पाहिजे त्या ठिकाणी. म्हणून त्या ठिकाणी अंग उचललं का नाही हे नेणे जे हे सुद्धा कळू नये. तशी पृष्ठांत उचलणे. तसं काय करायचं? पृष्ठांत. पृष्ठांत म्हणजे खालपासून, म्हणजे खाल कुठं आहे? सुरुवात कुठं होते? त्या ठिकाणी सांगताना म्हणले पाठीचा जो कणा आहे, हा पाठीच्या कण्याचा शेवटचा भाग म्हणजे ते खालचं जे असणारं माकड हाड आहे, त्या तिथालचा भाग, हा दोन्ही घोटे घालून त्याला त्या ठिकाणी गुलफदोय म्हणजे दोन्ही घोटे त्या ठिकाणी घालून काय करावं? धरेजे तेनेचे माने, अशा पद्धतीने त्याला काय करावं? वरच्या वरती तोलून धरावं. मग आता हे गुलफदोय तुमच्या लक्षात आलं ना कसं आहे? बाकीचे व्हिडिओ पण बंद झाले. हे तुमच्या लक्षात आलं का? गोलफदोय म्हणजे काय? कसं करायचं ते? तुम्ही ऐकता ना सगळेजण. काय करायचं? गोलपदोय म्हणजे काय? बोला बरं जरा. गोटा. मग आता मला सांगा, त्या दोन्ही सांगितलं, पण एक वर आहे आणि एक खाली आहे. मग कसं करायचं आता? कसं तुम्ही तोलून धरणार? उजवा पाय कुठे आहे आपला? खाली आहे का वर आहे? उजवा पाय कुठे आहे आपला? उजवा पाय आपला खाली, बरोबर ना? बरं, आता त्या ठिकाणी दोन्ही समप्रमाणातच सांगितलेले आहे. गोलपदोय म्हणजे ते खालचा असणारा घोटा आहे का नाही? त्या घोट्यावर दुसरा पण घोटा चाललेला आहे. हे पण लक्षात घ्या. हां, आणि
अंतर पार आता बोट माऊली सांगतात बोटाचं अंतर सांगितलेलं आहे. म्हणजे इतकं तंतोतंत आहे. बरं मग असं उचलायचं म्हणजे पृष्ठांतर म्हणजे माकड हाडापासून ते तिकडं उचललं पाहिजे आपल्याला आणि समप्रमाणामध्ये ते घेता आले पाहिजे. म्हणून एका म्हणजे जसं आपण खालचं एक मडकं आणि त्याच्यावरती दुसरं मडकं ठेवलं की ते कसं सारखं सम असतं. त्या पद्धतीने हे घोटे हे सुद्धा काय असले पाहिजे सारखे असले पाहिजे. जर मागं पुढं जर लावले तर चालेल का? मग नाही चालणार. मग त्या जर चिमटीमध्ये जर इंद्रिय आलं जर एखादं तर ते दाबलं जाऊ शकते. मग त्याचा परिणाम परत वेगळाच होऊ शकतो. साधा का आरडाओरडा होऊ शकतो. म्हणून ते गोटे कसे आले पाहिजे सारखे आले पाहिजे. त्याच्यात बदल नाही झाला पाहिजे. म्हणून हे पण लक्षात आहे का? आता हे झालं म्हणून मी पटापटा सांगितलंय. तुमचं झालं होतं काल पण याच्यावरती विचार झाला होता आणि आता परत डबल टिबल झाला. म्हणजे मग तुम्हाला मूळबंध कसा लावायचा तो पण लक्षात येऊन जाईल व्यवस्थित. पुढं पहा. मग शरीर संचू पार्था असे शरीर सर्वथा पार्ष्णीचा माथा स्वयंभू होय. मग पुढे अर्जुनानंतर शरीर संचू पार्था आता हा सर्व असणारा शरीराचा संच संच माहिती का नाही तुम्हाला? आपला एक संच असतो ना सगळा कुठे जायचं म्हणलं का हा सगळा संचच घेऊन जायचा. म्हणजे काय काय आता समजा एखाद्याला ते काम दिलं काय इथं मंडप लावा ते डेकोरेशन करा ते माईक लावा मग म्हणले कोणाकडून काय आणायचं कोणाकडून काय आणायचं मग तो म्हणतो माझ्याकडे कपडा कमी पडला म्हणजे त्याच्याकडे संच कमी पडला आहे की नाही म्हणजे संच म्हणजे काय सगळंच त्याच्यामध्ये आला म्हणजे सगळा आकार त्याच्यामध्ये आला तसं ह्या शरीराचा संच म्हणजे काय जसं तुका म्हणे एका देहाचे अवयव म्हणजे हे एकाच देहाचे अवयव आहे का नाही पण असे बाजूला जर आपण पसरवले तर ते भिन्न भिन्न वाटतात कसे काय वेगळे वाटतात पण ते वेगळं नाही करायचं एक करायचे म्हणजे जसं आपण काय करतो थोडं याचं पीठ आणा थोडं त्याचं पीठ आणा आणि त्याचं एकदम मळून तयार केलं तर म्हणजे तो काय झाला एक रूप झाला आता त्याच्यात म्हणता येईल का हे याचं पीठ ते त्याचं पीठ असं म्हणता येत नाही ते काय झालं एक झालं ना तसं हा शरीराचा संच काय करायचा एक करायचा हा वेगळा वाटला नाही पाहिजे तसं तो साधक बसताना काय हे इकडं बाजूला गेलं आणि हे इकडं बाजूला गेलं असं नाही हे जसं काय आलं पाहिजे एक झालं पाहिजे जसं मी काल वाटतं त्या भावऱ्याचं उदाहरण दिलं भावरा कसा असतो भावरा खाली कसा असतो आता आपलं हे घोटा आहे त्या घोट्यावर आपलं शरीर उभं राहणार आहे ना घोट्यावर शरीर उभं राहणार आहे तसं घोटा एवढा एवढा छोटा आहे शरीर एवढं मोठे मग जसा भावरा पाहत असताना त्याचं टोक एवढं एवढं असतं खाली आणि त्याच्यावरती हा भावरा कसा आहे तोलून धरतं ते एवढं एवढंच टोक आहे का नाही पण ते कसं करतं अख्ख्या भावऱ्याला बरोबर तोलून त्या ठिकाणी धरत असतं तसं मग माऊली म्हणतात मग शरीर संचू पार्थ अशा पद्धतीने तो सर्व शरीराचा असणारा संच तो असणारा बाधा त्याचा आशिष सर्व तो शरीराचा सर्व जसा तो आकार आहे का नाही तो कसा होतो पार्ष्णीचा माथा स्वयंभू होय होय म्हणजे त्या असणाऱ्या पार्ष्णीचा म्हणजे याचा अर्थ काय तर पार्ष्णी शब्दाचा अर्थ पहा 2 मिनिटं खोटेचा म्हणजे खाली टाचेचा असणारा जो भाग आहे का नाही तो तो टाचेपासून माथा म्हणजे खाली टाच आपली आणि वर आपला माथा म्हणजे हे टोक शेवट आहे का नाही ते काय होऊन जातं एक होय म्हणजे आता तुम्हाला भिन्न वाटेल का ते भिन्न न वाटता ते जसं काय दोन्ही एक होऊन जातं असं म्हणणं आहे माऊलींचं अशा पद्धतीने जेव्हा हे होतं की नाही मग काय होईल अर्जुन हे जाण आता हे तू काय कर जाण हे तू लक्षात घे काय मूळबंधाचे लक्षण वज्रासन गौण नामयाशी अर्जुन तू काय कर हे जाण म्हणजे लक्षात घे काय मूळबंधाचे लक्षण यालाच काय म्हणायचं मूळबंध म्हणजे काय तुम्ही आता तिथं दाब दिलाय की नाही कुठे दिलाय दाब उजव्या टाच्याने मूलाधार चक्राच्या बरोबर मधोमध म्हणजे थोडा सुद्धा फरक नाही आणि त्या ठिकाणी तुम्ही दाब दिलाय आणि काय केलंय बंद केलंय बंद म्हणजे दाबून ठेवलेलं आहे काय बंद केलंय आता तुम्ही आपण घेणार आहे का नाही नाकाने घेता ना आपण मग घेतल्याच्या नंतर काय करणार काय करता तो खाली जातो ना आपण वायू खाली जातो मग हा आपण वायू कोणाचा कुठून पण निघत राहतो कोणाला ढेकरच येतील आणि दुसऱ्याला काही पण येत राहतं मग जास्त खाल्याच्या नंतर ते जागा राहिली नाही पचायला आता ते का पचत नाही कशामुळे पचत नाही आणि मग ते का जास्त अधिक होत राहतं त्याचं कारण पण आपल्या लक्षात घेतलं कारण आपल्याला अन्नाचे किती भाग करून खायला सांगितले होते माऊलींनी माऊलींनी नाही सांगितलं मला पण आपण तत्वानुसंधानामध्ये पाहिले किती भाग करायचे 4 भाग करायचे म्हणजे आपण 4 भाकरी खात असेल तर 2च खाव्यात पाणी किती प्यावं
ते पण मर्यादा आहे. म्हणजे 4 अन्नाचे 4 पट अन्न खात असेल, तर ते 2 पट अन्न खावं. मग 2 पट भाग शिल्लक राहतील. मग काय करावं? एक भाग पाण्याने भरायचा आणि एक भाग वायूने त्या ठिकाणी भरायचा, असा नियम केला. बरोबर ना? म्हणून काय होतं, तो तो जास्त आपण वायू ना, मग तो जास्त जात नाही. 5-5, 10-10 मिनिटं. नाही ते 4 लोकांमध्ये बसला का मग तो जातच राहतो प्रत्येकाचा. त्याला कळच निघत नाही. असं ते सारखं-सारखं होत असतं. का? ते जास्त खाल्लं ना, आहे का नाही? म्हणजे तुकोबांची भाषा आता ते बोलणं योग्य वाटत नाही. बोलून झालते आता ही भाषा मी तुम्हाला. असो. म्हणून तो काय होतो, तो तो असणारा आपण तो काय होतो, दाबला जातो. बंद होतो त्याला. म्हणजे ते खालून जायचं जे द्वार आहे त्याचं, ते काय केलं आपण हे बंद केलं. आपल्याला त्या असणाऱ्या काय करायचंय, जो आपण वायू त्याला काय करायचंय, खाली जाऊन द्यायचं नाही आणि वर पण जाऊन द्यायचं नाही. खाली जाऊन देऊ नये म्हणून जो बंद केला जातो, त्याला काय म्हणायचं, मूळबंध. हा जो आपण वायू आहे, हा खाली जाऊ नये म्हणून त्याला खालचं तोंड बंद केलंय. काय केलंय? बंद केलंय. म्हणून खालचं तोंड बंद केलं त्याला काय म्हणायचं? मूळबंध. कारण मूलाधार चक्रापाशी त्याला बंद केलं ना, म्हणून त्याला काय म्हणायचं? मूळबंध. आणि मग आता खालून नाही निघाला तो वायू. तो कुठून निघन पर्यायानं? वरती निघल ना. तोंडावाटं, नाकावाटं कुठून तरी निघणार का नाही? तो वर निघन. मग वर काय करायचं? वर पण त्याला बंद करून टाकायचं. आता तो कसा बंद करायचा आपल्याला वेळ जसा पुरेल तसं आपण सांगू. मग खालून पण नाही जाऊन द्यायचा, वरून पण नाही जाऊन द्यायचा. म्हणजे वरचं त्याचं तोंड बंद करायचं आणि खालचं तोंड बंद करायचं. तर आपण खालचं तोंड काय केलंय? मूलाधारा चक्रापाशी त्याला दाबलं ना, तिथं बंद केलं ना, आणि मग आता वर कुठं बंद करायचंय ते पण पाहू. म्हणजे वर बंद केला त्याला ओढ्यानं म्हणायचं, खाली बंद केला त्याला मूळबंद असं म्हणायचं. मग आता दोन्ही खूण जागा नाही. मग तिसरी खूण कुठून तरी जाईल का नाही? मग त्याला तिसरी खूण जाऊन द्यायचं कुठं? नाभीपासून जाऊन द्यायचं. म्हणजे नाभीपाशी जे हृदय कमळ आहे का नाही, ते त्याला फुलवायचं तिथालचं कमळ. आणि तिथालचं कमळ फुललं का मग शेवटी पर्यायाने त्याला तिथं काय होती? जागा होती. कोणाला? आपण वायूला. त्या ठिकाणी जागा होती. मग तो तिथं शिरतो. तिथून शिरल्याच्या नंतर काय होतं? तिथून शिरल्याच्या नंतर मग तो इडते चालत नाही, पिंगळत पण चालत नाही. ह्या दोन्ही छिद्र आहेत का नाकाची, हे दोन्ही बंद होतात. आणि मग तिसरी एक नाडी असते, त्याला सुषुम्ना नाडी म्हणतात. ती अशी पाठीच्या कण्यातून काय होते? इकडे जाते. इकडे जाते वरती. आणि आपल्याला कुठे नेऊन घालायचं त्याला? इथं नेऊन घालायचं. पण पहिल्यांदा खालून वर नेऊन घालायचं. म्हणजे खालची कुंडलिनी काय करायची आपल्याला? जागी करायची. तिला गरम करायचं. ती बसली ना 3.5 वेढे घातलेली, तिला गरम करायचं आणि हळूहळू काय करायचं तिला? त्या मार्गाने इथपर्यंत घेऊन जायचं. इथे चंद्रामृताचं तळं असतं. मग इथाचं तळं काय करायचं आपल्याला? तयार करायचंय. कारण प्रत्येकाच्या ठिकाणी चंद्रामृताचं तळं असतं. आपल्याला ते माहिती नसतं. आता माऊली सांगते ना आपल्याला, ही साधनाच आता काही शक्य नाही, कोणी करेल असं वाटत पण नाही. पण एखादा कोणी जर त्यातल्या त्यात त्याचा कोणी अधिकारी असेल, तर तो करू शकतो, आहे की नाही? पण त्याने करताना स्वतःहून करू नये. करताना सुद्धा कोणाच्या तरी मार्गदर्शनाखाली ही साधना करावी. आपण जर स्वतः करायला गेलो, तर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. मी असं एक उदाहरण ऐकलं, का कुणीतरी एका मनुष्याने चांगला त्याला त्याची जाणीव होती. त्याने अनेक वेळा ही साधना केलेली होती. परंपरेने त्याने जाणलेली पण होती. आणि मग त्याने अशा पद्धतीनं स्वतः करून ते समोरच्याला शिकवलं. आणि शिकवल्याच्या नंतर त्याने तो म्हणला, "मला लक्षात आले" आणि गेला घरी. आणि घरी गेल्याच्या नंतर हे माऊलीने जसं सांगितलं तशा पद्धतीनं तो बसला. आणि बसल्याच्या नंतर मग त्याला त्या ठिकाणी तो समाधीमध्ये एकरूप होऊन गेला. कितीतरी 4-2 दिवस होऊन गेले. एकदा ह्या अवस्थेला गेलं ना, मग त्याला काहीच कळत नाही. बाहेर काय चाललंय? बाहेरीला वास विसरले. बाहेरचं सगळं विसरून जातो. मग काय होतं, की घरचे लोकं म्हणले, हा व्यक्ती काही बोलत नाही, काही खात नाही, काही पीत नाही. नुसते असे आर्धोन्मिलित डोळे वगैरे असं असं पाहतो. याला झालं तरी काय? याचे श्वास चालू आहे, सगळे चालू आहे, पण हा बोलत नाही. मग काय करायचं? ते डॉक्टरला बोलावलं. आणि डॉक्टरला बोलावल्याच्या नंतर डॉक्टरने त्याला सलाईन लाव, अमुक कर. सगळ्या लोकांना ते डॉक्टर लोकांना बोलावलं. म्हणले, "पहा आता नक्की काय झालं? हे चेकअप करा, ते चेकअप करा. हे रक्त काढा, त्याच्यामध्ये ह्या-ह्या" माहीत सगळं सगळं तपासायला सुरुवात केली. त्या रक्तात काही सापडा नाही, कशात काही सापडा नाही. सगळं ठणठणीत, सगळं व्यवस्थित. हे असं करतोच का? मग ते डॉक्टरने विचारलं, "नक्की झालंय काय? कसं? जरा आम्हाला सगळी सगळी माहिती द्या." म्हणले. मग तो म्हणले, "अशा-अशा व्यक्तीकडे जात होता." मग त्या व्यक्तीपासूनच काही झालं असेल तर काय माहिती? मग ज्या व्यक्तीने त्याला समाधी कशी लावायची हे शिकवलं होतं, मग त्यांना बोलवून घेतलं. आणि बोलवून घेतल्याच्या नंतर
त्याला ते नावं ठेवू लागले. म्हणले, "असं का केलं? तसं का केलं?" मग म्हणले, "असं काही नाही. तुम्ही सगळे बाजूला व्हा. तुम्ही जास्त शहाणे लोकं आहेत." त्याला सलाईन लावलं, इंजेक्शन लावलं. त्याला काय कारण आहे हे शोधलंच नाही कोणी. मग त्याला त्यांनी सगळं व्यवस्थित बसवलं. बसून झाल्याच्या नंतर मग त्याची अशी इथं टिचकी मारली. टिचकी मारल्याच्या नंतर त्याने सहज डोळे उघडले. ते डॉक्टर पण अचंबित झाले. हा काय प्रकार आहे? तो हा प्रकार माऊलींचा प्रकार आहे. हा काय कोणला प्रकार कळत नाही. म्हणून असे काही उद्योग करण्यापेक्षा न केलेली काही हरकत नाही. फक्त समजून घ्या. हे समजून घ्या. हे समजून घेतलं ना तर आपल्याला याच्यात पण समाधान होऊ शकतं आणि समाधी माऊलींना सांगायची हां? हं, हं, हं. हां, श्रीनिवास महाराज आपले संत मंडळीला असतात. आळंदीचे का? नाही सांगता यायचं मला लक्षात नाही यायचं. विठ्ठल बाबा घुले झाले ना आपले. घुले बाबा झाले ना. हं. हां, हां. बरोबर ना. हं. जे निघाले का सोबत. ते नाही त्याचं त्याचं कारण असं आहे, हे बघा, हे चंद्रामृताचं तळ असतं नाही, हे काही समाधीनं जागं होतं एवढंच नाही माऊलींना सांगायचं. ते म्हणले, "अमृताहुनी गोड नाम तुझे देवा." अहो, हे अमृताने सुद्धा हे चंद्रामृताचं तळ का नडतं? "जिवे तुम्ही काकडा म्हणताय की नाही? जिवे रस गोड." काय काय अभंग आहे म्हणा बरं? अक्ष हां? मी ऐकलं. "जिवे गोड तिनं, जिवे गोड तिनं अक्षरांचा रस." हे म्हटलंय का नाही? मग याच्यात पण आहे का नाही अमृत? याच्यात पण अमृत आहे. पण आपल्याला कळतच नाही. आपल्याला नको तेच ओढून घ्यायची सवय लागलेली आहे. म्हणून ते नामामृत सुद्धा आहे. त्या अमृताने सुद्धा ते चंद्रामृताचं तळ कानडं होतं आणि त्याने सुद्धा आपल्याला तो रस चाखायला मिळतो. पण आता हा रस उतरतो की नाही, पण हा पोटात जातो. हे सगळं वायाला जातं. ते इथं जात नाही, आपल्या कंठात येत नाही. त्याचं कारण आहे का आपल्याला हे कळत नाही. हे जेव्हा चांगलं कळलं ना आपल्याला, तसं तुकोबांसारखं वेड लागेल. ते म्हणले, "माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला." तुम्ही फार त्या नामासाठी फार वेडे होऊन जाल. कधी व्हाल? तुम्हाला ते कळलं ना, त्याची गोडी जेव्हा कळलं ना, तिथून पुढे तुम्ही वेडे व्हाल जा. तुम्ही तुम्ही म्हणाल मग हे योगाच्या वाटा निघाले का सुबाटा, तया दुःखाचा शेलवाटा आला बघा. हे बघा, हे किती सोपं होतं. चंद्र अमृताचं तळण, ती येणारं कुंडलीन मग ती पालथी करणारं, मग ती गळ्याला सुरात होणारं, मग तो भोगणार. जाऊ द्या, हे किती सोपं आहे, हेच बरं आहे, आहे का नाही? मग तुम्हाला तो 12वा अध्याय मग चांगला आवडेल. पण आता हे ऐकायला काय हरकत आहे का? माऊलीने सांगितलं ना, माऊलींची परंपरा आहे त्या ठिकाणी. असं. आता मूळबंध तुमच्या लक्षात आलं ना? बरं, ठीक आहे. म्हणून म्हटले, की पार्शनिक माता स्वयंभू हे झालं. हां. अर्जुन हे जाणं, अर्जुन हे लक्षात घे. मूळबंधाची लक्षणे हे जे तुला हां, बोला. हं. हो, तुम्ही करू शकता ना तशा पद्धतीनं. तशा पद्धतीने तुम्ही बसू पण शकता. आता बरेच आपले दादा पण जास्त करून ते करतात साधना. ते पण बसतात त्या ठिकाणी. हां, मग नाही करायचं असं नाही. अहो, याच्यात फार मोठा अनुभव येतो आणि लवकर अनुभव येतो. आणि एवढी माऊलीने आता हे सगळं साधन तुम्हाला स्थान सांगितलं, तिथलं वातावरण सांगितलं, तिथलं आसन सांगितलं, तिथल्या सगळ्या गोष्टी माऊलीने सांगितल्या. माऊलींना काय वेड लागलं होतं का सांगा आता? असं काय माऊलींना उलट ते गरजेचं वाटलं म्हणून तर तुम्हाला सांगितलं ना. माऊलींना आहे ना, जसं आईला असं वाटतं, की लेकराला आपल्याला कोणताच विषय लपवून नाही ठेवायचा. सगळे त्याला खुले करून सांगायचेत. बरोबर आहे की नाही? तसं माऊलींना वाटतं का या जगामध्ये कोणालाच त्या ठिकाणी आडं नाही ठेवायचं नाही. सगळ्याला जे जे असेल ना, काही ना त्याचे अधिकारी ठरलेले असतात ना. माऊलींचे सगळे ग्रंथ तयार झाले का नाही? आपण म्हणतो ज्ञानेश्वरी कोणासाठी? म्हणे साधकासाठी. अमृत अनुभव कोणासाठी? म्हणे योग्यासाठी.
हरिपाठ कोणासाठी? म्हणे सगळ्यात गरीब असणाऱ्या. गरीब असणार म्हणजे ज्याच्या मागे संसार पार शेंडीपर्यंत बुडालाय. त्याला आपला कमीत कमी एक वेदांताचं छोटंसं पिल्लू आपल्या खिशामध्ये कधी ठेवलं तरी कुठे पण वाचता येईल, आहे का नाही? असं छोटंसं पिल्लू म्हणजे हरिपाठ तयार केला. आणि जे जीवनमुक्त झालेले त्यांचा पण एक अनुभव सांगितला, त्यासाठी अमृत अनुभव सांगितला. माऊलीला कोणाची तळमळ नाही बरं? सगळ्याची तळमळ आहे. म्हणून अशा तळमळी पोटी माऊलीने हे सगळं तयार केलेलं आहे. म्हणून कोणीच मागं राहू नये असा माऊलींचा हेतू आहे. आता आपण अधिकारी नाही म्हणून तो भाग गवू नये. पण जे अधिकारी असेल त्याच्या तर फायद्याचं होऊ शकतं नाही हे. म्हणून चला असो. म्हणून अर्जुन हे जाणं मूळबंधाचे लक्षणं, वज्रासन गवणं नाम्याशी. आणि त्याला तुम्ही वज्रासन, आता मग आता हे बसणं कोणत्या आसनामध्ये बसलो आपण? हे वज्रासनामध्ये बसलो ना, याला वज्रासन असं म्हणायचं. पण याला गौण नाव आहे काय? वज्रासन. हे आपला हेतू मूळ आहे का आपण वज्रासनामध्ये बसावं? असा पाय खाली लावा, दुसरा हा पाय इथं वर लावा, असं बसणं हे वज्रासनामध्ये बसणं. पण हा येतोय का मूळ? हा हेतू मूळ नाही आपला. आपल्याला ते काय करायचंय? प्राणवायू आपण वायू तो खाली जाऊ द्यायचा नाही, त्याला दाबून ठेवायचंय. आपला हा येतोय म्हणजे त्याला बंद करायचं, म्हणजे त्याला काय म्हणायचं? मूळबंध असं म्हणायचं. गौण काय म्हणायचं? सामान्य काय म्हणायचं? वज्रासन हे सामान्य त्या ठिकाणी म्हणायचं. म्हणून वज्रासन गौण आहे ना मी अशी, आणि याला वज्रासन असं म्हणतात. हे नाव काय त्या ठिकाणी गौण आहे असं लक्षात त्या ठिकाणी घ्यावं. बरं. आयशी आधारी मुद्रा पडी आणि आधीचा मार्गो मोडे, तिथ आपण आतुलेकडे वाहटो लागे. काय म्हणले? ओहटो लागे. आयशी आधारी मुद्रा पडे, अशा पद्धतीची आधारी. आधारी म्हणजे काय शब्द घ्यायचा आधारीचा? आधारी मुद्रा पडे. आता हे मुद्राचे ना एक प्रकारचे, मूळबंधाची वज्रासनाची मुद्राचे का नाही? मग ही कुठं पडते बरं पहिल्यांदा? थोडं बोला बरं. नाही तर मी सांगायचं काम करायचं आणि तुम्ही आपलं ऐकायचं काम करायचं. कुठं मुद्रा पडते ही? आधारे मूलधारा असणार, मूलधार नाही म्हणायचं, मूलाधार असणाऱ्या चक्राच्या ठिकाणी काय आहे? ही मुद्रा त्या ठिकाणी पडते, है का नाही? बर. आधारे म्हणजे मूलाधार चक्राच्या ठिकाणी ही मुद्रा त्या ठिकाणी पडते. बर. आणि मग काय होतं? आधीचा मार्गमुडे, इथं पाठभेद आहे बरं का. इथं आधी शब्दाचा अर्थ होतो मग अगोदर होईल, पण आधीचं न म्हणता इथं अधी करा. म्हणजे अधी म्हणजे काय? अध म्हणजे खाली आणि ऊर्ध्व म्हणजे वर. मग खालचा असणारा काय? अधीचा म्हणजे त्या असणारा जो आपण वायू, त्या आपण वायूला खाली जाता येईल का आता? त्या आपण वायूला आता खाली जाता येणार नाही, कारण त्या ठिकाणी काय पडलेलं आहे? मूलाधार चक्राच्या ठिकाणी बंद झालेला आहे ना, बंद झालेला आहे. मग त्याचा खाली जाण्याचा मार्ग काय झाला? बंद पडला म्हणजे मोडून गेला मार्ग, म्हणजे आता तो मार्गच त्याला राहिला नाही. मग खाली अधचा म्हणजे खाली जाणारा जो मार्ग होता आपण व्हायचा, तो काय झाला? मार्ग मोडे म्हणजे खालचा मार्ग त्या ठिकाणी मोडून पडतो, म्हणजे थोडक्यात तो बंद पडतो. ते आपण, मग तो आपण वायू काय करतो? आतुलेकडे म्हणजे आतल्या आतच त्या ठिकाणी काय करतो? वाहटू लागे. आणि मग तो फिरू लागतो. म्हणजे आता तो कसा होता पहिला? आता तो मोठा होता वायू, पण आता खाली जाण्यासाठी वरूनही दाब आलेला आहे त्याला, आणि खाली जाण्यासारखी मार्ग राहिला नाही, तो बंद पडला, कारण तिथंच तुम्ही टाच लावली. तो मूलाधार चक्रापाशी टाच लावल्यामुळे खालचा मार्ग जायचा बंद पडला. हा, बंद पडल्याच्या नंतर आता वरती जाता येत नाही, मग तो काय होतो? संकोचू लागतो, लहान होऊ लागतो, जायला तो मार्ग शोधू लागतो. म्हणजे त्या ठिकाणी ओटू लागे. कुठं? आतल्यातच. कुठं? त्याच ठिकाणी. उभी जर लक्षात आली नाही तर परत विचारा बरं का, म्हणजे मग परत राहायला नको. बरं ठीक आहे, आता पुढे माऊली म्हणतात, वाचा बरं श्लोक. समम काय शिरोग्रीवम धारयनाचलम स्थिर संप्रेक्षम संप्रेक्ष नासिकाग्रम स्वयं दिशाचन वलोकयन. शरीर रेखेत राखावे स्थिर निश्चळ, दृष्टी ठेवणी नासागरी न पाहावे कुणीकडे. काय म्हणले या ठिकाणी? आता आपण खालचा भाग पाहिला कुठपर्यंत? कमरेच्या खालच्या भागाचं वर्णन आपलं झालेलं आहे. मग कमरेच्या खालच्या भागाला काय म्हणायचं त्या ठिकाणी?
कमरेचा खालचा भाग तो मूलाधार चक्राचा त्याला मूळबंध म्हणतो. आता खालचा मूळबंध झाला. आता वरचा आपल्याला बंध तयार करायचा आहे. मग कोणता? म्हणजे कमरेच्या वरती. आता कमरेच्या वरती काय राहिलं का आपलं काय करायचं? कमरेच्या खालचं सगळं झालेलं. आता कमरेच्या वरती आपलं करायचं राहिले. मग कमरेच्या वरती काय करायचं? काय काय कमरेच्या वरती? आता कमरेच्या वरती आपल्याला त्या ठिकाणी हे जे आहे का नाही याला धड म्हणतो, आहे का नाही? हे संपूर्ण काय आहे? धड म्हणजे याला शरीर म्हणतो. बरोबर आहे की नाही? आणि हे काय आहे? शिर म्हणजे डोकं आहे. आणि इथं काय आहे? इथं काय असते ही मान असते. मग आता काय करायचंय? हे शरीर, हे डोकं आणि ही मान ही कशी असली पाहिजे? ही अशी अशी पाहिजे का? किंवा असं इकडं तिकडं. जसा तो कारागीर घराचे काम करतो, तो काय करतो? वळंबा लावतो वळंबा. आणि तो वळंबा कसा असतो? आणि जर थोडा एखादा थर मागं पुढे झाला तर तो सारखा करून घेतो. म्हणजे काय? ते वळंब्यात नाही. म्हणजे ते कसं असलं पाहिजे? एक सरळ रेषेत असलं पाहिजे. हा, म्हणजे मग आपल्याला जर बसायचं असेल तर कसं बसलं पाहिजे? हे असं आता इथं बसलं पोक काढून हा भाग वेगळा आहे. पण इथं बसताना कसं बसायचं? सम आहे का नाही? म्हणजे त्या ठिकाणी शरीर कसं असलं पाहिजे? सम असलं पाहिजे. सम म्हणजे काय? सारखं असलं पाहिजे. बरं. सम रेखेत आणि ते सरळ वळमा जसा कसा असतो तो कसा सरळ रेषेत त्या ठिकाणी असतो. अशा पद्धतीने काय करावं? सरळ रेषेत त्या ठिकाणी शरीर ठेवायचं. काय काय ठेवायचं? हे असणारं पाठ आहे का नाही? म्हणजे पाठ त्या ठिकाणी पाठीचा कणा जो असतो की नाही, पाठीचा कणा असा वाकडा नाही झाला पाहिजे. तो असा सरळ रेषेत आला पाहिजे. बरं, अजून काय आलं पाहिजे? त्या ठिकाणी मस्तक म्हणजे डोकं ते सुद्धा आपलं काय स्थिर असलं पाहिजे. म्हणजे मान अशी ध्यान करताना त्या ठिकाणी मान अशी हलली नाही पाहिजे. जर मान जर हलली तरी पण तुम्हाला साधना होणार नाही. म्हणून हे सुद्धा सरळ असलं पाहिजे. आणि बरं, बरं ते दादा सांगतात एका ठिकाणी ते म्हटले ध्यानाला बसले. आता तुम्ही सरळ बसले. सरळ बसल्याच्या नंतर पुढं काय? तर ते म्हणले, किती हालचाल आपली नसावी? तर ते हालचाल सांगत असताना म्हणले, केस किती जाड आहे? केस लांब किती हे नाही म्हणत मी तुम्हाला. केस जाड किती हे मला सांगा. येतं का तुमच्या लक्षात? केस जाड किती आहे? म्हणजे जितका जाड केस आहे, तितकी सुद्धा आपली हालचाल होता कामा नये, असं दादा सांगतात. म्हणजे मग किती लक्ष दिलं पाहिजे आपण हालचाल करत असताना? किती निश्चल झालं पाहिजे? किती स्थिर असलं पाहिजे? म्हणजे केस जितका जाड आहे, तितकी सुद्धा आपली हालचाल होता कामा नये. मान हालू नये, डोकं हालू नये आणि शरीर सुद्धा असं हालू नये. इतकं तंतोतंत त्या ठिकाणी झालं पाहिजे. हे ज्याला जमतं त्यानेच हा पराक्रम करायचा. ज्याला जमत नाही त्याने लय पराक्रम करण्याच्या मागं लागूच नाही. माझं असं स्पष्ट म्हणणं आहे. आहे का नाही? पण हे काही साधन काही व्यर्थ जातं असं नाही. हे चांगलं साधन आहे. पण ते इतकं माऊली तंतोतंत सांगतात आणि याच्यामध्ये लवकर अनुभव येतो असे. हां, हळू-हळू ढाळी हे करेल. मग हळू-हळू त्या ठिकाणी काय करावं, या मार्गाने आपल्याला जायचं म्हणलं तरी आपण करू शकतो आणि साधकाने हे करायला काही हरकत नाही. बरं. पुढं म्हणले काय आहे, स्थिर निश्चळ आहे का नाही? त्या ठिकाणी निश्चळ त्या ठिकाणी स्थिर असावं. बरं. दृष्टी ठेवून नासागरी न पाहावे कुणीकडे आणि काय करावं? मग हे झाल्याच्या नंतर आता आपली दृष्टी हे फार महत्वाचा मुद्दा इथून पुढे सुरू होणार आहे. मग ही दृष्टी काय करायची? नासाग्र नासाग्र नासा म्हणजे नाक आणि आग्र म्हणजे टोक. कुठं आपल्या नाकाचं टोक आहे बरं? नाकाचं टोक कोणतं? हां. बरं इथं इथं पुढे नाकाचं टोक म्हणतात. बरं अजून अजून कोणाचं काय म्हणणं आहे? नाकाचं टोक थोडं मागे गेलं तर हा हे इथं टोक लक्षात घ्यायचं इथून सुरुवात झाली आहे का नाही आता बहुतेकांना असं वाटतं इथं टोक आहे इथं टोक नाही हे टोक इथं धरायचं इथं याला टोक म्हणलं जातं म्हणजे आता ते माहित नसलं तरी काय करतील तुम्ही चांगलं ऐकलं का मग तुमच्या लक्षात येऊन जाईल आहे का नाही म्हणून हे इथं ही दृष्टी अशी झाली पाहिजे इथं बरोबर ह्या ह्या टोकापर्यंत म्हणजे या भोवया आणि हे नाकाचं टोक एवढंच दिसलं पाहिजे म्हणजे हे जर आता तुम्ही इथलचं जर टोक जर म्हणलं तर मग तुम्हाला काय दिसेल याच्याबरोबर जमीन दिसल पुढचे लोक दिसतील हे सगळं दिसतील मग तुम्हाला परत संसार वाढन आणि तुम्ही जर असं इथं बघा बरं म्हणजे तुम्हाला काय दिसल इथं गेली तर दृष्टी कुठे जाईल इथं जाईल आणि नाही गेली तर ती डोळ्यामध्ये राहील आता माऊली पुढे आपल्याला सगळं सांगणार आहे हे काय सांगणार आहे कारण या दृष्टीमुळे काय झालेलं आहे सगळं जगत दिसू लागलं तुम्हाला ना आणि ते जगत दिसतं म्हणून तुम्हाला तुमची अवस्था कळत नाही म्हणून हे जगत दिसू नये म्हणून माऊलींची हातवटी काय एक तर इथं लक्ष जाईल नाही तर मग ते डोळ्यातच राहील याच्यापेक्षा बाहेर जाणार नाही
म्हणून म्हणले सम दृष्टी ठेवणे नासाकडे, नासाच्या अग्रभागावरती दृष्टी ठेवावी, न पाहावे कोणीकडे, आणि दुसरीकडे त्या ठिकाणी कुठं पाहू सुद्धा नाही. आता एखाद्याला इथं जर जमत असेल आणि ते डोळे पार त्याच्या तारटल्यासारखं होत असेल तर थोडं पुढे येईल, थोडं पुढे येईल, जाईल नाकाच्या शेंड्यापर्यंत. सुरुवातीला जाऊ द्या, आता ते काही सगळ्याला सहजासहजी होतं असं पण नाही, पण जास्त करून इथं गेली पाहिजे आपली. पुढे पहा. तव मग पुढे काय म्हणले माऊली पहा, अशा पद्धतीने केल्याच्या नंतर तर तव कर संपुट आपैसे वामचरणी बैसे, बाहुमुळ दिसे थोरीव आली. काय म्हणलं? तव तव म्हणजे त्यावेळेला काय होईल? कर कर म्हणजे हात, आणि संपुट म्हणजे काय? हाताची आंजोळी. हाताची आंजोळी माहिती ना? अशी आंजोळी वगैरे असते, बरोबर आहे की नाही? पण इथं अशी आंजोळी सांगितली का आपल्याला? अशी आंजोळी म्हणजे हे काय झालं? द्रोणाकार झालं, आकाराचं झालं ना. हे दोन झालं ना, हे द्रोणाकार झालं. माऊलींचा फोटो कुणी पाहिलाय का? माऊली कसे बसलेत वज्रासनामध्ये, आणि त्याने असं ठेवलं नाही तर बरोबर, असं ठेवलंय ना. आणि हे असं बाहेर काढलंय का जास्त का असं आहे? असं आहे का नाही? हे असं नाही, आता हे आपल्याला अशी काढायची सवय. असं नाही, हे कोपरे निघले नाही पाहिजे बाहेर. हे कोपरे नाही म्हणजे हे, जाऊ दे आता थोडा उशीर होत असं नाही सांगायला. पण मग हे जरा व्यवस्थित सांगितलं ना, मग तुमच्या लक्षात येईल. नाही तर मग सर्व ज्ञानेश्वरी वाचली मग ते कोपरे असे बाहेर निघले, मग माऊलींचं सगळं सांगणंच व्यर्थ होऊन जाईल. म्हणून ते असं असं झालं पाहिजे, असं सरळ. आता इथं खुर्चीवर बसल्यामुळे तसं नाही मग तुम्ही असं असं बसलाय तर तुमच्या असं लक्षात येईल. असं असं झालं पाहिजे. म्हणजे हे काय निघले आता? खवाटे. खवट्टे वर निघले, आणि मग पाठीचा असा कणा आहे, तो त्याला जरा आधार आला की नाही, आणि ह्या पाठीच्या कण्यावरती हे आपलं हे मस्तक हे कसं आहे, आता हे मजबूत झाले. म्हणजे इकडून आधार झाला आणि पाठीचा कणा हा सुद्धा याला काय झाला? आधार झाला. आता हा काय झाला? मजबूत झाला, मस्तपैकी असं झाला. बरं पुढे आता ऐका. तव कर संपुट आपैसे, आणि आपोआपच त्या ठिकाणी काय कर कर म्हणजे हात, आणि संपुट म्हणजे हात कसे होतात? दोन, एकूण एक असा द्रोणाकार होता आहे का नाही? मग द्रोणाकार हात त्या ठिकाणी आपोआपच त्या ठिकाणी होतात. बरं, वाम चरण बैसे, आणि मग त्या ठिकाणी हे हाताची असणारी अंजोळी आहे का नाही, ही हाताची असणारी अंजोळी कुठे असते? वामचरणी. आपलं वामचरणी, चरण म्हणजे पाय आणि वाम म्हणजे डावा. आता हे हाताची आंजोळ कोणत्या पायावर येईल आपली? उजव्या पायावर येईल का डाव्या पायावर येईल? वरती पाय कोणता आहे आपला? खालचा डावा पाय, बरोबर ना? कारण खालचा पाय कुठे आहे आपला? खालचा पाय खाली जमिनीवर येते, म्हणजे त्या आसनावरती. आणि उजवा पाय आसनावरती आणि डावा पाय आसना त्या पायाच्या वरती. आणि मग ही अंजोळी जरी आलीच, हे द्रोणाकार जर हात त्या ठिकाणी आले तर कुठे येणार आहे? त्या डाव्या पायावरती येतील. म्हणजे हे एक लक्षात आलं पाहिजे की आपला आता हात कुठे? माऊलीने सांगितलं त्या पद्धतीने डाव्या पायावरती आपला हात आहे. मग वामचरणी बैसे, मग त्या टायमाला हा आपले द्रोणाकार झालेले जी अंजोळी आहे, हात आहे, तो डाव्या पायावरच्या त्या ठिकाणी येतो. ठीक आहे. बाहुमुळ दिसे थोरीव आली, आणि मग ते बाहू बाहू म्हणजे इथं आपले खवाटे. आता तुम्हाला ते नाही कळलं, तुम्हाला ऐका नाही, दंड नाही कळाले. दंड म्हणजे इकडे दंड म्हणतो आणि इथं खवाटे म्हणतो आपण, नाही का? म्हणजे हे कसं होतं, सरळ रेषेत येतात ना सगळं. मग हे ठिकाणी काय होतात, असे हे खावटे असे आपले दोन्ही वर निघतात. म्हणून म्हणले बाहुमुळ दिसे थोरीव तेथे, आणि ते दोन्ही त्या ठिकाणी काय होतात, खांदे असे उंच झालेले त्या ठिकाणी दिसतात. म्हणजे आता असं बसलं का असे खाली गेले जातात, आणि जेव्हा असे बसाल तेव्हा खांदे असे काय होतात? वर येतात. म्हणजे हे बाहुमुळ आपले वर त्या ठिकाणी येतात. बरं, वर आल्याच्या नंतर माझे म्हणजे मध्ये उभारलेले दंड आहे का नाही. आता हे दंड काय करतात? असे उभे राहिले जसे काय दंड. हे दंडच असे दोन असे सरळ दिसतात ना. आता असे झालं म्हणलं तर उभे नाही राहिल्यासारखं वाटत, पण असे जर असे तंतोतंत जर राहिले तर हे कसे असतात? असे उभे राहिल्यासारखे दिसतात आपल्याला. हे दंड दोन्ही काय असे काय, जसे दोन दंड दोन ठिकाणी असे उभे. दंड म्हणजे काठे, दोन काठे असे काय उभे ठेवल्यासारखं, म्हणजे हे दंड असे उभे राहिल्यासारखं वाटतात. बरं, माझे उभारलेले दंड, आणि त्याच्यामध्ये हे दंड काय उभे राहिल्यासारखे, उंच राहिल्यासारखे त्या ठिकाणी दिसतात. आणि शिर कमळ होय गाडे, आणि त्याच्यामध्ये शिर, हे जे शिर आहे का नाही, हे कमळ, याला शिरकमळ म्हटलं जातं ना. हे गाड म्हणजे त्या ठिकाणी असं मजबूत होतं. काय मजबूत होतं? इकडून एक आधार आला, इकडून एक आधार आला, बरोबर आहे का नाही? म्हणून दोन्ही ठिकाणी त्याला काय होतं? आधार येतो. बरं, दोन्ही कोण आधार आला, आणि माग पाठीचा का नाही, याचा पण आधार नाही आला का? काही येत नाही आधार? येतो ना, कारण तुम्हाला कसं राहायला सांगितलं माऊलीनं? असं पोक काढून बसायला सांगितलंय का? का रेषेत सांगितलेलं आहे?
मग रेष सांडल्याच्या नंतर खालून तुम्ही तर दिलं ना, पुष्ठापासूनच त्याला तोलून धरलं का नाही, म्हणजे खालून ते असणारं जे माकड हाड मग तो काना, पाठीचा काना, हा काना इथपर्यंत आला, याला पण खालून आधार आला आणि इकडून दोन्हीकडून ह्या खांद्याचा काय आला, आधार आला. मग हे शिरकमळ इथं काय होतं, असं गाढ म्हणजे मजबूत असं फिट बसतं त्याच्यामध्ये. मग म्हणले माझे उभारलेले दंड शिरकमळ होय गाढ, आणि त्या ठिकाणी दोन्ही दंडामध्ये पाठीचा कणा काय होतं, ताठ राहतो. मग डोळ्याच्या पापण्या काय करतात, झाकल्यासारखे वाटतात. कुठं? नेत्रेची कवडे लागू पाहते, आणि नेत्र म्हणजे डोळा, आणि त्याला काय कवड. आता जसं घर आपण पाहतो घराचा दरवाजा, पण दरवाजाला काय असतात, कवड असतात ना, फळ्या फळ्या, त्या फळ्याला काय म्हणता तुम्ही, कवडच म्हणता ना. आता कवड शब्द आता बंद झाला, तसे आपले डोळे पण असतात, आणि डोळ्याला किती कवड असतात, सिंगल पाक आहे का डबल पाक आहे? डोळा आपला डबल पाक आहे का नाही, पण याचे कवड असे वर खाली असणारे कवड आहे का नाही. म्हणजे ह्या पापण्या त्याला आपण म्हणतो कवड, माऊली कवड म्हणले त्या ठिकाणी. हे काय करतात, लागोपाती म्हणजे त्या ठिकाणी कवड लागतात म्हणजे झाकतात, म्हणजे पापण्या त्या ठिकाणी झाकू लागतात असं माऊलीने सांगायचं. कधी झाकतील बरं पापण्या? तुम्ही ऐकता ना सगळेजण, ह्या पापण्या कधी झाकतील? अहो तुमच्या ही अवस्था झाली ना, हे खवटे असे वर निघले, पाठीचा कणा असा मजबूत झाला, शिरकमळ असं घट्ट झालं, तेव्हा हे झाकू लागतात. का एकदम झाकतील अशा अशा बसल्या बसल्या झाकतील का? अशा बसल्या बसल्या झाकत नाही. अशी अवस्था झाली का मग त्या झाकायला सुरुवात होतात. मग म्हटले नेत्रीचे कवाडे लागू पाहते, आणि ते डोळे त्या ठिकाणी काय करतात, झाकायला सुरुवात करतात. झाकले नाही अजून, पण झाकतात. कधी कधी असेच लोक मस्तपैकी ध्यानाला बसतात. हा मस्त म्हणजे जपाचा निमित्त झोपेचा पसर असं काहीतरी तो कुबरायचा अभंग आहे. ते म्हणले, एक ध्यानी करती जप, एक बैसून घेती झोप. म्हणजे ते असं मस्तपैकी असे डोळे ना असे आर्धोलमिलनी करायचे असतात, पण ते तसे न करता पूर्णपणे डोळे झाकून घेतात. आपल्याला असं वाटतं "वा, यांचं मस्तपैकी डोळे झाकून ध्यान चालू आहे." कसे ध्यान चालू आहे? अहो ते तर घोरायला पण लागलेत. मग घोरायला जे अर्थी लागलेत, त्यांचं ध्यान आहे का, का ते झोपच घेतात? ते फक्त जपाचं निमित्त आणि झोपेचा पसर, झोपेचंच काम करतात, पसऱ्याचंच काम करतात, आहे का नाही? असं असं नाही झालं पाहिजे. मग ते डोळे झाकले आणि आपण जर झाकून घेतले तर काय होईल, झोप लागेल. मग झोपी नाही जायचं, हे लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला इथून पुढे लक्षात येईल का आपण नक्की काय करतो होतो, म्हणजे आपल्या चुका आपल्याला लक्षात येतील. ठीक आहे, पुढं पहा. वरचिले पाते, वरचिले पाते ढाळते, तळीची तळी पुंजाळते, तेथ आर्धून मिलित स्थिती उपजे तया. आता वरचिलेले पाते, आता वरचं कवड आहे ना, वरची पापणी आहे का नाही, वरची पापणी ते काय करते, ढाळते. ढाळते म्हणजे काय होते, लवते. ढाळते म्हणजे लवायला सुरुवात होते, म्हणजे काय होते, खाली यायला सुरुवात होते वरची पापणी. कधी? अशी अवस्था झाल्याच्या नंतर वरची पापणी खाली लावायला सुरुवात होते, म्हणजे ढाळायला सुरुवात होते. आणि तळीची आणि खालच्या असणारी पापणी काय करते, तळी म्हणजे तळालाच पुंजाळते तेथे, आणि त्या ठिकाणी काय करते, पुंजाळणं म्हणजे त्या ठिकाणी पसरणं. इथं काय दिलं पहा बरं, 7 नंबर, पसरतात. म्हणजे खालच्या पापण्या काय करतात, तिथंच पसरतात. त्या जागा सोडतात का? आपल्याला जर एखाद्याला म्हणलं, अहो वर जाऊन झोपा, नाही नाही, ते तेच जागेवर पसरले. म्हणजे खालची जी पापणी ती काय करते, जागेवरच आपली पसरून बसते. हा, तू वरून ये पापणी, तू वरून आले का मग मी आपली खाली पसरलेली म्हणजे मस्तपैकी झोप लागेल, आहे की नाही. पण खालची पापणी काय वर जात नाही, खालची पापणी जागेवर पसरते, आणि वरची पापणी खाली येण्याचा प्रयत्न करते, पण ती वर असते. म्हणून म्हटले, वरची पाती, आणि वरची पाती, पाती म्हणजे वरची पापणी ढळते म्हणजे खाली लावायला सुरुवात होते, आणि खालची पापणी खालच्या खालीच त्या ठिकाणी पसरते. बर, मग त्यावेळेस काय होतं, आता थोडी खालची पापणी वर जायला पाहिजे ना, पण वर नाही जात, तिथंच पसरते. आणि वरची निम्म्यामध्ये येते, आता तिची मर्यादा ठरली ना, निम्म्यापर्यंत जायची. मग निम्म्यापर्यंत गेल्यावर ती अर्ध्यामध्ये राहते. मग काय होतं, अर्धोन मिलित स्थिती उपजे तया. मग त्या ठिकाणी काय स्थिती निर्माण होते, उपजेता म्हणजे त्या ठिकाणी काय स्थिती निर्माण होते, अर्धवट डोळे झाकण्याची स्थिती निर्माण होते. त्याला काय म्हणायचं, आर्धोन्मेली स्थिती, म्हणजे अर्धवट डोळे झाकले. काही काही लोक झोपताना बघा बरं, त्यांचे डोळे काय अर्धेच उघडे असतात आणि तिथं झोपी गेलेले असतात, म्हणजे त्यांची काय अवस्था झालेली असते, अशी अवस्था झालेली असते. ही अवस्था सगळ्याला होत नाही. म्हणून म्हणतात तिथं अर्धोन्मेली म्हणजे अर्धवट डोळे झाकल्यासारखी त्या ठिकाणी अवस्था निर्माण होते, म्हणजे अर्धोन्मेनी स्थिती त्या ठिकाणी होत असते. बरं, पुढे माऊली म्हणतात, दिठी राहुनी आतुलेकडे, बाहेर पाऊली पाऊल घाले कोडे, ते ठाई ठाऊ पडे,
नासागरी पिठी. पुढे आता माऊली म्हणतात पहा, दिठी, दिठी म्हणजे नजर, राहुनी आतुलेकडे. आता ती दृष्टी कुठं काय राहते? आतुलेकडे. म्हणजे राहायची जर झाली तर कुठं राहील दृष्टी? आतुलेकडे, म्हणजे आतच राहील ना, आतच राहील. आणि बरं म्हणले मग माऊली म्हणतात, बाहेर पाऊल घाले कोडे. आणि कोडे म्हणजे तिच्या इच्छेने, कौतुकाने, लिहिलेने सहज. आणि त्या दृष्टीनं बाहेर पाऊल टाकायचं जर झालं कुठं, ते दोन कवड आहे ना, खालची पापणी वरची पापणी, त्या कवडातून जर बाहेर पाऊल घालायचं ठरलंच तर कुठपर्यंत जाईल? पुढं तर नाक सांगितलं आपल्याला. कारण जायचं कुठं? नाकाच्या टोकाकडे जायचंय, बरोबर ना? बरं, नाकाच्या टोकाकडे जाईल आणि त्या टोकाकडून कुठे येईन? परत डोळ्यामध्ये येईल. याच्यापेक्षा पुढे जाईल का? बरं, लहान मुले एक नाही, लहान मुलाला काय केलं आपल्याला, त्याला बाहेर जाऊ नये. मग बाहेर एक, घराच्या बाहेर एक कंपाऊंड आहे. थोडक्यात लक्षात घ्या, कंपाऊंड तयार केलेलं आहे. पण ते कंपाऊंड काय केलेलं आहे, त्याचा दरवाजा आईनं लॉक करून टाकलेला आहे. का? ते कंपाऊंडच्या बाहेर जाऊ शकतं, बरोबर आहे की नाही? आणि दरवाजा ते अर्धे अर्धे लावून घेतले, म्हणजे बाहेर येऊ नये म्हणून, आहे की नाही? आणि पार दरवाजा लावला तर अंधार होईल. म्हणून ते मूल जर दरवाजाच्या बाहेर गेलं तर कुठे जाईल? कंपाऊंड पर्यंत जाऊ शकतं. त्याच्या बाहेर त्याला जाता येईल का? त्याच्या बाहेर जाताच येणार नाही. मग जाईल कुठं? एक तर त्या दरवाजापर्यंत जाईल आणि बाहेर गेलं तर कंपाऊंड पर्यंत जाईल. नाही तर मग काय करून आतमध्ये घरामध्ये येईल. तसं हे आता ही दृष्टी आपली जाईल कुठं? इथपर्यंत. डोळ्यातल्या डोळ्यात राहील. आणि बाहेर जर गेलीच जर, तर कुठं जाईल? नासाग्र म्हणजे नाकाच्या टोकावर जाईल. आणि त्याच्यापेक्षा पुढे जाईल का? जाणार नाही. का आता माऊलीनं असं केलं असेल बरं? असं माऊलींना का करू वाटलं? कारण तुमचं लक्षात आलं का, की ह्या ठिकाणी हे जे जगत आपल्याला प्रतीतीला येते का नाही, जोपर्यंत हे आपली दृष्टी ह्या पदार्थाकडे जाते आणि ह्या पदार्थाकडे गेल्याच्या नंतर त्या पदार्थाविषयी आपल्याकडं आसक्ती निर्माण होते. आणि आसक्ती निर्माण झाली रे झाली का परत हा संसार निर्माण होतो. आणि हा संसार काय होतो? आपल्या दुःखाला कारण ठरत असतो. म्हणून माऊलींचा काय येतोय, की अशा पद्धतीने तुमची काय करायची, नजर बंद करायची. आम्ही एक दिवस दादाला भेटायला पारनेरला गेलो. दादांचं अनुष्ठान चालू होतं आणि बसलो. आणि बसल्याच्या नंतर तेव्हा आम्हाला समजून सांगत होते, पण आमचं त्यावेळेस एवढं काही डोकं चालत नव्हतं. पण ते त्यांच्याच कृपेने हळूहळू चालायला लागलं. मग आता ते चाललं तर त्यांचीच कृपा म्हणायची. म्हणजे आमचं काय पूर्वी चालत नव्हतं, पण ते सांगायचे. ते म्हणले, "हे बघा, पूर्वी बरंच सांगायचं मला, इकडं-तिकडं सगळीकडे परमात्मा दिसतो, असं होतं, तसं होतं." म्हणलं, "यांनाच काय दिसतो ना, आम्हालाच काय दिसत नाही. याने काही डोळं काही तपासून आणले का? याच्यावर काही उपचार केलेत म्हणून याला दिसतं, आम्हाला का दिसत नाही?" पण ते कोणत्या डोळ्याने पाहत होते? ते बुद्धीचा डोळा होता, आम्हाला कळत नव्हतं ना. मग त्यांनी समजून सांगितलं, म्हणजे हे बघा, काय होतं, हे बाह्य जगत पाहिलं की काय होतं, आपल्याला काय होतं, की आपल्याला हे मिळवावं, ते मिळवावं असं वाटत असतं. पण हे बाह्य जगतच आपल्याला जर दिसायचं बंद झालं, तर काय होईल? हळू त्याचा विसर पडतो ना. मला सांगा, काही-काही लोकं आपल्या जीवनामध्ये असतात ना, म्हणजे आता हे जरा मरमी लागल्यासारखं बोलतो. वेळ आता होत आलाय ना? अरे वाह! बरं, जाऊ दे, 2-5 मिनिटांनी काही लय फरक पडणार नाही आपला. मला असं म्हणायचंय, आपले किती फार जवळचे लोकं असतात. मला आता अनुभव येऊ लागलेले, असे बरेच जवळचे लोकं असतात, त्यांच्यासाठी आपल्याला फार प्रेम करावं वाटतं, विचारावं वाटतं. पण हळू ते लोकं काय करतात, आपल्यापासून दूर जातात. किंवा मध्यस्थी काहीतरी कारण घडतं आणि ते लोकं दूर जातात. मग फार दूर जातात, पण मग त्या दूर गेलेल्या लोकांची आपल्याला कधी-कधी आठवण पण येत नाही. का बरं आठवण येत नाही? कारण वृत्ती आता त्यांच्यापर्यंत जात नाही ना. मग वृत्ती जर त्यांच्यापर्यंत जात नसेल, मग हळू काय होईल? त्या वृत्तीमध्ये काय असतं? त्या लोकांविषयी ज्ञान असतं. पण ते लोकवृत्तीला दिसत नाही. लोकवृत्तीला दिसले नाही म्हणजे वृत्तीतून ते लोकं काय होतात? डिलीट होत चालतात. नाहीसे होत चालतात. गायब होत चालतात. मग कधी-कधी आठवलं का? अरे, फोन केला कधीतरी त्याने कुठून? ओळखलं का? नाही ओळखलं. का ओळखलं नाही बरं? बराच दिवस झाला तो आवाजच ऐकला नाही ना. मग काय आलं, तो डिलीट झाला. तसं माऊलींचं काय म्हणणं आहे, तुम्हाला हे सगळं जगत आहे हे डिलीट करायचंय. कसं करायचं डिलीट? एक तर वृत्ती, दृष्टी गेली तर कुठं जाईल? नाकाकडे जाईल. बरोबर ना? पहिले राहील कुठं? डोळ्यामध्ये राहील. आणि डोळ्यातून गेलीच तर कुठं जाईल? नाकाच्या शेंड्यापर्यंत जाईल. आणि मग पुढचं जगत दिसेल का? पुढचं जगत तुम्हाला दिसत नाही. म्हणजे पुढचं जगत काय होईल? डिलीट होऊन जाईल. हे माऊलींना सांगायचंय. चला. मग दिठी राहुनी आतुलेकडे. आणि दिठी म्हणजे दृष्टी राहिली तर कुठे राहील? आतुलेकडे म्हणजे आतल्या आत राहील. बाहेर पाऊल घाले कोडे. आणि बाहेर तिनं जर पाऊल घातलंच, बाहेर जायचं जर ठरलं, कुठं? कोडे म्हणजे कौतुकाने. बरोबर आहे की नाही? तर कुठं जाईल? ते ठावो पडे ना सागरी पिठी. म्हणजे ती पडायची झाली तर आधार कुठे आहे तिला?
नासागरी पिठी ते असणारी दृष्टी ठायी ठाव पडे म्हणजे तिचा ठाव आधार जर पडलाच कुठं तर नासागरी पिठी पिठी म्हणजे शेंडा नासागरी म्हणजे नाकाचं असणारं टोक त्या नाकाच्या शेंड्याच्या टोकावर पडेल याच्यापेक्षा बाहेर पडणार नाही. मूल गेलं बाहेर तर कंपाऊंडच्या टोकापर्यंत जाईल आणि परत मागे येईल त्याच्यापेक्षा पुढे जाणार नाही. बर आयशे आतूच्या आतूची रचे बाहेरी मागोता मागोते न वचे म्हणून राहणे आधी दिठीचे तेथेची होय. आयशे आतूच्या आतूची रचे आतूच्या आतूची रचे म्हणजे आता ती असणारी जी ती दृष्टी ती कुठं राहील आतूच्या आती रचे म्हणजे ती आतल्या आतच राहते. कारण बाहेर जायचं तर कुठं जाईल तिथंच जाते ना फक्त कुठं ते मूल कंपाऊंड पर्यंत जातं त्याच्यापेक्षा जास्त जात नाही. तशी ही दृष्टी गेली तर कुठं नाकाच्या शेंड्यावर. आता काय नाकाच्या शेंड्यावर ठेवलंय काय त्या नाकाच्या शेंड्यावरती काहीच नाही. मग ती बघून बघून म्हणते इथं काय नाही मग चला आपलं आतमध्ये. मग ती कुठे येते आतमध्ये येते म्हणजे राहायचं झालं तर आता आतच जायचं बाहेर जायचं नाही. म्हणून म्हणतात आयशे आतूच्या आतिरचे म्हणजे आतल्या त्या ठिकाणी रस्ते म्हणजे राहते. बाहेरी मागवता नवचे आणि वारंवार त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा बाहेर जायचं नवचे बाहेर जायचं ती बंद होऊन जाते थोडक्यात. म्हणून राहणे आधी दिठीचे तेथेचे होय. म्हणून त्या ठिकाणी राहणे म्हणून म्हणून शब्दाचा अर्थ घ्यायचं कारण कारण काय त्याचं राहणं झालं. बोला ना माईक चालू केलाय. माईक चालू आहे महाराज हा. म्हणून काय आणलं हा म्हणून राहणे आधी आधी दिठीचे तेथेचे होय. हा म्हणून त्या ठिकाणी काय होतं राहणे आधी म्हणजे अर्ध्या दृष्टीचं तिथीची होय मग त्या ठिकाणी राहणं असतं त्याच ठिकाणी राहते त्याच्यापेक्षा दुसरीकडे ती मात्र जात नाही. तिथीची म्हणजे कुठं त्या नाकाच्या शेंड्यावर याच्यापेक्षा दुसरीकडे कुठं राहणं होत नाही. आता दिशांची भेटी घ्यावी का रूपाची वास पाहावी हे चाड सरे आगवी अपयशाची. आता मी पटपट घेतो वाटलं तर उद्या याच्यावरती परत बारकाने विचार करू म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल. आता दिशांची भेटी घ्यावी आता किती दिशा आहे 10 प्रकारच्या दिशा आहे. त्या दृष्टीला आता किती दिशा दिसतील किती दिशा दिसेल एक सुद्धा दिशा दिसणार नाही. कारण दिशा पाहिला ती जातच नाही गेले तर नाकाचा शेंडा त्याच्यापेक्षा वर जाते का बरं गेले असते पण डोळे उघडत नाही मग ती बाकीकडे पुढे जात नाही. म्हणून आता दिशांची भेटी न घ्यावी आणि आता कोणत्याही दिशा असणाऱ्या त्यांची भेट त्यांचं दर्शन त्याला पाहणं सगळं संपतं. भेटी घ्यावी असं राहून जातं का किंवा रूपाची वास पाहावी आणि विषयादी रूपादी विषय आहे का नाही हे फार चांगलं आहे हे फार वाईट आहे हे पाहिलं बरोबर मला बरं वाटलं बस आता हे विषय रूपादी विषय वगैरे यांची त्या ठिकाणी काय होऊन जाते वास म्हणजे वाट पाहण्याचंच त्या ठिकाणी विसरून जातं. बरं हे चाड सरे आगबी अपयशाची आणि अशा प्रकारची चाड इच्छा अपयशाची म्हणजे आपोआपच त्या ठिकाणी सरे संपून जाते मिटून जाते. पुढे म्हणले बघा मग कंठ नाळा आटे. आता मला असं वाटतं हे तुमच्या लक्षात येईल का लगेचच्या लगेच का उद्या सांगू. तुमचं सगळ्यांचं म्हणणं काय ते सांगा. आता ते काय म्हण बाकीच्यांना आता गडबड कारण ते घड्याळच काम असतं ना बाकीच्यांचं सगळ्यांचं मग वेळ होतो ना जास्त. उद्याला पाहू नाही का उद्याच सांगतो कारण आता उद्या ते दोन बंद आपल्या लक्षात आले आता एक बंद आपला पूर्ण होत आलाय कोणता एक आता त्या ठिकाणी बंद होत आला आणि दुसरा बंद त्या दोन्ही बंधांचं वर्णन त्याच्यात आलेलं आहे. पण ते दोन्ही बंद आपण ह्याच ओव्यांमध्ये आलेले आहे मग उद्याला बारकाईनं पाहू म्हणजे तुमच्या पण लक्षात येऊन जाईल. ठीक आहे चला सर्वांना रामकृष्ण हरी.